आजी तू काय दिलं काय का ते औषध? किती कडू होतं का ते? आजी असं देत जाऊ नकोस ग. अगं मला खूप त्रास होत होता. गुदमरून येत होतं ग मला आजी. असं देत जाऊ नकोस ग. आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग. मग माझं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार? सांग ना आजी, बोल ना ग. आई आई तू का घेतलंस ते औषध? किती कडू होतं का ते? तुला माहिती मला किती त्रास होत होता? गुदमरून येत होतं ग मला. आई असं घेत जाऊ नकोस ग. आई जन्माला खाऊन तर बघ एकदा. तुझेच रूप तू पाहशील माझ्याच अनेकदा. मी कोणाची मुलगी, कोणाची बायको तर कोणाची आई. मग मला गर्भात मारण्याची का ग तुला गाई? सांग ना आई, का ग तुला गाई? आई मला समजते तुझी कोंडी, तुझी गुदमार. पण आई मी मुळीच त्रास देणार नाही ना ग. अगं खर्चाचं म्हणशील तर मी तुला जरा सुद्धा त्रास देणार नाही. मला कपडे नको ग. मी ताईचे तुझे कपडे घालेन, शाळेत जाईन, ताईची जुनी दप्तर वापरेन, ताईची जुने खेळणी खेळेन, शिकून खूप मोठी होऊन माझ्या हुंड्याची तयारी करेन. पण मी बाबाला जरा सुद्धा त्रास देणार नाही ग आई. आई आता तूच सांग, उद्या तू मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस. याचं दुःख मानू की तूच काही क्षण माझ्या समोर आहेस की याचा आनंद मानू? सांग ना आई, बोल ना ग. अगं सांग ना. नुसता स्त्रीवर अत्याचार करून काय होईल? स्त्रीच्या जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. चला तर मग स्त्रियांनो, मोडून काढूया हे अत्याचारी मनगटे आणि जगूया आनंदाने. आज मला तुम्हाला सांगायचंय, आज जर एक स्त्री जर जन्माला आली नाही, तर उद्या कोणाला बहीण भेटणार नाही, कोणाला मुलगी भेटणार नाही, कोणाला बायको भेटणार नाही. आणि देवाला प्रत्येक घरी जाता येणं म्हणून त्याने माय म्हणून एक अशी माऊली पाठवली आहे की ती सगळ्यांचं सांभाळ करते. मग उद्या जर ती जर कोणाला भेटली नाही तर कसं होईल? म्हणून स्त्रियांचं असणं फार महत्वाचं आहे. जर स्त्री या जगातल्या प्रत्येक घराची लक्ष्मी आहे तर ती या जगाची काऊन नाही, या देशाची काऊन नाही? आज स्त्रिया कमी होत चालल्या आहेत, त्यांचं जगणं महत्वाचं आहे. आज जर स्त्रिया कमी झाल्या तर उद्या एक नवीन बाळ येणार नाही. म्हणून स्त्रियांचं असणं गरजेचं आहे. एक मुली तुला सांगते, एक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात जाता फटफडू नकोस. एक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात जाता फटफडू नकोस. पेटून उठ रडू नकोस, पेटून उठ रडू नकोस. या जगात दुर्योधनाच्या आवलादीची काही कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या